आणि जसा वाटा भेटेल
वाटा थोडा नाही भेटणार, वाटा अर्धा नाही भेटणार, वाटा तुम्ही तृप्त व्हाल तोपर्यंत भेटेल. आणि तृप्त झाल्यानंतर माणसाला पुन्हा कशाची आवश्यकता असते का? तुम्ही भोजन केलं, भोजनाची तृप्ती झाली, तुम्हाला जामून जरी वाढला आवडेल का? नाही. जो जामून आवरून खात होते तो जामून पोट भरल्यानंतर जर दिला तर आवडेल का? नाही. उलट त्याच्याने उलटी का? कारण तुम्ही तृप्त झालेला आहात. म्हणून महाराज म्हणता की तुम्ही जर माझ्या मागे आले, कसं यायचे हे माझ्या मागे? माझ्या मागे येण्याची शर्त आहे, माझ्या मागे येण्यासाठी शर्त आहे. त्याची शर्त आहे हळूहळू चला, विठ्ठे पण नको आहे. हळूहळू चालण्याचा अर्थ तुम्ही अचानक डायरेक्ट श्रीमंत बनून जाणार नाही. आज प्रत्येक माणसाला अचानक श्रीमंत होण्याचा लाभ लागला की नाही? लागला ना. अचानक कोणी बनणार नाही. अचानक तुम्हाला धार्मिक बनायचा लाभ लागला की नाही? आपण धार्मिक नाही तरी अचानक आपण धार्मिक झाल्यासारखं भासवतो की नाही? हो, अचानक तुम्हाला सर्व बरोबर वाटतं. महाराज म्हणता नाही, हळूहळू चला. कोणी कोणाची ना बोलायचं आहे, पण काय बोलायचं आहे? हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार तुम्हाला नाही बोलायचा. इथं धर्म आहे तर धर्मच करावा लागेल, अध्यात्म आहे तर अध्यात्मच करावं लागेल. माझ्या राजामुळे भौतिक जगामध्ये वावरत असताना अध्यात्माचा रस्ता आणि भौतिकतेचा रस्ता दोन तुमच्या समोर आहेत. या दोघांमधून कशाचा स्वीकार करायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं. हे पहा, मी सिद्धांत मांडलेला आहे. 27 वर्षा पहिले स्वामीजींनी इथं त्यांच्या जीवनाचा सिद्धांत ठेवला. आता त्या सिद्धांताच्या मागे कोणाला जायचं आहे ते त्यांनी ठरवलं. बळजबरीने तर कोणाला सांभाळता येणार नाही. बळजबरीने तुम्ही माझ्या कीर्तन ऐकायला बसा म्हणून तर बसता येणार नाही. जोपर्यंत प्रीती निर्माण होणार नाही तोपर्यंत प्रेम कसं प्रगट होईल? म्हणून कृष्ण पैदा होण्याच्या आधी 60 वर्ष राधा प्रगट झाली. राधा प्रीती आहे आणि कृष्ण प्रेम आहे. प्रेमाला जर प्रगट करायचे असेल तर प्रीती निर्माण करावी लागेल, बरोबर? म्हणून बळजबरीने जर एखाद्याला धरून ठेवलं तर बळजबरीचे प्रेम किती काळ राहील? महाराज म्हणता यावे लागेल. तुम्हाला जर माझे सिद्धांत आवडत असले, ते जर तुमच्या मनात असले तर तुम्ही माझ्या मागे या. उगा बळजबरीची गर्दी करू नका. पंढरपूर आळंदीला दिंडी निघते, किती माणसं मनात निघायली. दुसरा चालला म्हणून हा चालला, तिसरा चालला म्हणून हा चालला. करी आवडीचा हेवा आशाबद्ध जन काय जाणे नारायण. करी इंद्रियांची सेवा पाहे आवडीचा हेवा. आपण फक्त प्रत्येक गोष्टमध्ये आपली आवड निवड शोधून घेतली, त्याच्यामुळे आपण धर्मापासून लांब राहिलो, बरोबर? काल शिवरात्र होती. मी बऱ्याच लोकांचे मोबाईल पाहत होतो. कोणी महादेव पार्वतीचे लग्न करायला, कोणी शंकराचा जन्मोत्सव मनवायला. शिवरात्र कशासाठी होती ते सुद्धा वेळ लागला का? लागला का? तुम्हाला तरी लागला कशासाठी होतंय? शिवरात्री हे व्रत कशासाठी होतं, कशासाठी आहे हे तुम्हाला याचा वेळ लागला? विठ्ठला शिवरात्रीच्या सप्ताहांमध्ये आज पहिल्यांदा मी कीर्तन 4 कीर्तन कॅन्सल केले. आणि आज माझ्या मी दिसतो नंबर 1 बोलतो. हो, फक्त काय तर मी उभा राहिलो का मला असं हे वही उठल्यासारखं होतं. गेले कुंभमेळ्यापासून हो मी खूप आजारी बरोबर. परंतु काय ईश्वराने इथपर्यंत येण्याची मला ताकद दिली. स्वामींच्या प्रेमाने मला बोलवलं म्हणून यावं लागलं. माझ्या बापांना, माझ्या राजांना याल तर यायला. तुम्हाला बळजबरी नाही. तुम्हाला आता तुकोबारायांनी बळजबरी केली ना. 4583 अभंगांची गाथा लिहिली, 4583 अभंग लिहिले. पण तुकोबारायांनी सांगितलं ना तुम्ही माझ्या मागे या. ज्याला पाहिजे त्याने यायचं. आपण तर तुकाराम महाराजांच्या नावाने बाजार बनवला की नाही? तुकाराम महाराज रडत असतील की नाही? तुकाराम महाराज रडत असतील की नाही? आणि हे पाखंडी मात्र मला म्हणता येईल महाराज आमच्या संप्रदायातला नाही. हे दलाल तुकोबाराय म्हणता याले तर याले तुम्हाला माझ्या मागे यायचं. माझं जीवन चरित्र पूर्ण आहे. जर माझ्या मागे येऊन तुमचे कल्याण होत असेल, असं जर तुमच्या मनाला वाटत असेल तर माझ्या मागे
असाधूला नाही. माझ्या राजांनो, याल तर यारे लागी, काल्याच्या प्रसंगी अभंग आहे. आमचे परमस्नेही असलेले त्यांच्या महामंडलेश्वरपेक्षा सुद्धा माझ्या नजरेत मोठा आहे असे पवन भारतीजी पवन भारती महाराजांचा दर्जा नक्कीच माझ्या दृष्टीने एखाद्या महामंडळीपेक्षा मोठा आहे. कारण माणसासाठी पद आहे, पदासाठी माणूस नसतो. आणि स्वामीजींचे हे जे कर्तव्य कर्म आहे हे पाहून बऱ्याच वेळेला डोळ्यात अश्रू येतो, आनंदात अश्रू येतो. तुम्ही 1000 माणसं एकत्र जमा, 1000 माणसं एकत्र जमा. जर तुम्हाला हे शक्य झालं तेव्हा मला सांगा. होईल शक्य? 1000 माणसं एकत्रित या, तरी तुम्हाला हे शक्य होणार नाही. ते एक नाटवा साधू ओळख देतो. ऐशी कळवळ्याचे स्वामीजींचा काय लाभ आहे, काय स्वार्थ आहे? काय आहे स्वामीजींचा स्वार्थ, काही लाभ आहे? हो, पण आज या माळरानावर नंदनवन फुलून दिलं. नंदन माझ्या राजांनो, तुम्हा सर्वांना ज्ञात आहे स्वामीजींचे माझे किती वर्षापासूनचे आमचे संबंध. हो, ठीक, काही कारणवश 5-6 वर्ष मी नव्हतो, काही कारणवश असू शकतं. परंतु राजांनो, सत्याला सत्य म्हणावं लागेल आणि असत्याला असत्य म्हणावंच लागेल. जर तुम्ही पाण्याच्या ग्लासमध्ये अमृत ठेवलं आणि त्या अमृता जर पाणी म्हटलं तर त्या अमृताचा तो अपमान होईल. आणि जर पाण्याला पाणीच म्हणावं लागेल, अमृताला अमृतच म्हणावं लागेल आणि विषाला विषच म्हणावं लागेल. महाराज म्हणता, पहा, कोणाला जबरी नाही. हे सर्वांसाठी दरबार खुला आहे. यारे यारे लहान आमच्या कीर्तनात जात नाही, प्रमाण विमान म्हणायचे नसते भेटणार. पण ते सध्या आम्ही थकलो ना आता, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य. तुम्ही जेवढं म्हणलं तेवढं मला विचार. माझ्या राजांना गेले 4 वर्ष झाले, 4 वर्ष झाले मी तुमच्या कीर्तनाला नसतो, मी कुठे निवांत. महाराज म्हणतात, याद तर या रे लागले ओढे माझ्या. सर्वांचे चित्त आहे ना, विषय थोडाच आहे, विषय तो नाही, गुण लागत नाही मला, विषय थोडाच आहे.
याल तरी या रे लाटी. आता पहा 18 औक्षणी सेनेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. किती सेना आहे? 18 औक्षणी सेना आहे. इकडे 7 औक्षणी आणि तिकडे 18 औक्षणी आणि दोघांच्या सेनयोर भयोर्मध्ये दोघांच्या मध्ये भरत उभा आहे आणि त्याच्यामध्ये गीतेचे सूत्र चालू आहेत. किती लोक ऐकायले? 18 औक्षणी लोक ऐकायले. आणि बरं तो देवाचा आवाज आहे ना, तो देवाचा आवाज आहे, सर्वांनाच पोहोचेल. 18 औक्षणी सेना ऐकायली. पण समजायला कोणाला? समजायला कोणाला? फक्त अर्जुनाला समजायला. आणि हे बाकी 18 औक्षणी माणसं, 18 औक्षणी माणसं फक्त कोणी पुण्य करायला, कोणी मारायला बिवायला, कोणी मारायची तयारी करायला, कोणी जेवायची तयारी करायला. ही सर्व गर्दी आहे. या गर्दीमध्ये एकमेव माणूस फक्त अर्जुन आहे, तो शंभर. तुकोबारायांची गाथा 4583 अभंगांची गाथा सर्व विश्वासाची आहे. तिला कोण स्वीकारायला? ज्ञानोबारायांच्या 9033 ओव्या सर्वांसाठी आहे. कोण स्वीकारायचे? ज्यांना त्या रस्त्यावर चालायचे त्यांच्यासाठी. बरोबर. आपण नेतात कोण म्हणतो महाराज माझे 5 पारायण झाले, कोण माझे 15. काय पारायण झाले म्हणजे काय उपकार केले महाराजवर? अरे वाट म्हणतो आम्ही बोल काय याच्याने तू धार्मिक झाला का? याच्याने तू अहंकारी झाला, अहंकारी. तू काय देवावर उपकार करायला निघाला का? अरे देवाने ताकद दिली म्हणून तर वाचला. तू वाचतो कशाला? देव ताकद देतो म्हणून तर वाचतो. त्याला हे शरीरात पोटाची असते. आणि मला लई हरिपाठ करतो. काय देवावर उपकार करतो? हरिपाठ करतो. माझ्या राजांनो, धर्म ज्या वेळेला तुमची स्तुती करायला लागेल त्यावेळेला समजून घ्या की आपण कुठं तरी अधर्माचा स्वीकार करायला लागतो. धर्म कोणाची स्तुती करत नाही. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे आम्हा करणे काम बीज वाढवावे. धर्म स्तुती करण्यासाठी नाही, धर्म सत्याला प्रकाशित करण्यासाठी आहे. पण आपली गोष्ट कशी आहे? आम्ही काय करतो? आम्हाला कळत काही नाही, पण आम्ही कोणाचे ऐकूनही येत नाही. तू जानता तरी भनविसी परिणेन विद्येन थांडीशी शिकवू म्हणून तरी बोलती बहुसाल नीती. ज्ञानेश्वर महाराज म्हणते अर्जुनाला, अर्जुन तुला समजत काही नाही, पण तुला जर मी तत्वज्ञान शिकवायचं म्हटलं तर तू वरून मला शिकवतो. अशी आपली अवस्था झालेली. बरेच माणसं माझ्याजवळ येतात, मला म्हणतात आश्रमात येऊन काय करावं महाराज, कोणासाठी संसार, कोणाचे लेकरं, कोणाची बायका, कोणाच्या मुलं, कोणाच्या सुना. हे कोण म्हणतं? हे संसारात छोटे खाऊन माझ्याजवळ आलेले मला म्हणतात. मला चिंता पडते कसा हा झाला संन्यासी, मी झाला संसार. जात्यान हा रागे पिसे मडते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे. तुमच्या शहाणपण कसं आहे? एखाद्या आईच्या पोटी जन्मतः आंधळा जर जन्माला आला तर त्याला प्रकाशाशी काही घेणं देणं नाही. तसं तुमच्या माझे झालेलं आहे. मला पाहण मोठं म्हणा आज एवढ्यातच भेद झाले. काय किंमत नाही, घेणं नाही देणं. याच्यात काय महाराज म्हणतात का हे अभंग आजच आहे असं आहे का? हा 400 वर्षापासून अभंग लिहिलेला महाराजांनी. या रस्त्यावर किती लोक चालले? यानंतर या रे लागली किती जण गेले? सर्व जण गेले असते तर सर्व जण. तुकोबा रायाबरोबर रामेश्वर भट्ट होता की नाही? पण जे तुकोबा रायांना आकलन करता आलं ते रामेश्वर भट्टांना करता आलं. रामेश्वर भट्टाचे तर 4 वेद कंठस्थ होते. 4 वेद गात होता रामेश्वर. 4 वेद. मग देव आला रामेश्वर भट्ट. तोंडाने एखादी बडबड केली म्हणजे देव येईल. एखादा पंडित आहे, पंडिताने अफाट मंत्र म्हणून नेते म्हणजे देव येईल. मंत्र म्हटलं म्हणजे काय देव येईल का? भजन केलं म्हणजे काय देव येईल का? देवाला बोलवण्यासाठी तुमचा भाव व्यक्त करावा लागेल. भावे विना देव नटणे संदेह गुरु विना अनुभव कैसा. या श्री लबाडांची बाजारांची ही बाजार धर्म काय उपयोगाचा आहे?
ही अवस्था कोणामुळे निर्माण झाली? ही अवस्था निर्माण करायचे जबाबदार आपणही आहोत. म्हणून आम्हाला काय रोज मला सांगायला, रोज तत्वज्ञान सांगायले, पण आपण कुठे चाललो? आपण आपल्या रस्त्याला चाललो. मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तो. हरिपाठीचा अर्थ असा आहे की हरिपाठ म्हणजे संतांच्या पावलावर पाऊल ठेवून बसणे. म्हणून महाराज म्हणतात की गोपांनो, बालमित्रांनो, उदाहरण काय आहे? उदाहरण द्वापार युगातलं आहे. उदाहरण द्वापार युगातलं आहे. कृष्ण आणि बालगोपाळांचं वर्णन आहे. पण त्या बालगोपाळांना भगवान जे सांगतात ते तुकोबारायांनी 400 वर्षापहिले लिहिलेले. म्हणून हे बघ, ध्यानार आहे. असं नाही की माझ्याजवळ सरपंच आहे आणि माझ्याजवळ अभिजित आहे आणि माझ्याजवळ महादेव महाराज आहे, मी यांना जास्त यांना कमी. साधू जर तसं करे, देव जर तसं करे तर तो देव नसतो. माय बाबाने कधी तुम्हाला प्रॉपर्टी वाटून देताना 4 एकर एकराने, 1/2 एकर एकरला अशी दिली नाही, कारण तो बाप आहे. देव असं करणार नाही. पाऊस पडतो, पावसामध्ये त्याच पावसाने चिंच उगवते, त्याच पावसाने आंबा उगवतो, त्याच पावसाने कारलं उगवतं. पावसाचा काही दोष आहे? पण चिंच आंबट आहे, आंबा गोड आहे आणि कारलं कडू आहे. पावसाचा काही दोष आहे? पावसाचा दोष नाही, तुझ्या कर्मांचा दोष आहे. एका घरामध्ये आई आहे, बहीण आहे आणि बायको आहे. एका घरामध्ये आई आहे, बहीण आहे आणि बायको आहे आणि पुरुष एक आहे. याच्यावर आईही प्रेम करते, बहीणही प्रेम करते आणि बायकोही प्रेम करते. हा मी तिघींवर प्रेम करतो, पण तिघींसोबत सारखा व्यवहार करतो का नाही? कारण बंधन आहे. आणि म्हणून परमात्मा म्हणतो की अर्जुन, तुझ्या जसा अधिकार आहे त्यानुसार मी तुझ्या सोबत आहे. माझ्या मागे हजाराची गर्दी झाली म्हणजे काय झालं? हजाराची गर्दी झाली म्हणजे काय झालं? जर हे सर्व पाहायचे असेल तुला, बालमित्रांनो, जर तुम्हाला खरंच अध्यात्माची आवड असेल तर न शंका विचारता माझ्या अंतरी आरे लागे. पण जोपर्यंत धैर्य नाही तोपर्यंत रस्ता सापडतच नाही. हे पहा, एखाद्या मुलाला जर कलेक्टर बनायचं आहे तर तो मुलगा बरोबर क्लासेस कुठे लावायचे, अभ्यास कुठे करायचा, एकांतर तो बरोबर दिशा शोधतो, 1 वेळ 2 वेळ 3 वेळ परीक्षा देतो, काहीतरी संघर्ष करतो, पास होतो, कारण त्याचे धैर्य बनून गेले. विचार केला बरं आपलं सर्वांचे काय धैर्य आहे? अरे आम्ही माणसं आहेत, पण आम्हाला आमचं ध्येय कशासाठी जगायचं हे सुद्धा माहिती आहे. आपण कशासाठी जगायलो हे माहिती आहे.
आमचे लेकर बाळ तुम्ही आता जर लेकर बाळ जगायचे नाही का? तुमचे ध्येय जर जीवनामध्ये निश्चित नसेल तर साधन सापडेल कसं? एखाद्या माणसाला एखाद्याची 2 एकर शेती घ्यायची आहे समजा, तर ती शेतीची चर्चा होऊ नये म्हणून हा रात्री अपरात्री बरोबर त्याच्या घरी जातो, भेटत्यात भेटतो, हे करतो ते करतो, बरोबर अधिकाऱ्यांना भेटतो, बरोबर त्याला ऍडव्हान्स देतो, घेऊनच टाकतो. का? कारण जमीन घेणे हे त्याचे ध्येय बनून गेलेले आहे. तो बरोबर असतात. तसा जर तुम्हाला खरंच रस्ता शोधायचा की काही केलं देह जावो अथवा राहो पांडुरंग लीन हो असा भाव बनल्यावर परमात्मा भेटणार नाही. अहो तुकोबारायांच्या पायाखालची वाळू विठ्ठल 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 बोलायला लागते. तुम्ही बोलल्यावर शेजारचा माणूस बोलत नाही. किती दुर्दैव. ही वस्तुस्थिती आहे या देशाची. माझ्या राजांनो माझ्या बापांनो इथं सर्वजण उठला उठला सनातन. अरे असं झालेलं आहे सनातनच्या नावाने व्यापार करणारा एक वर्ग पैदा झाला. तुम्हाला काय सांगू आता? साधू संन्यासी झाले व्यापारी आणि व्यापारी झाले साधू संन्यासी अशी अवस्था बनायची. माझ्या बापांनो माझ्या राजांनो माझ्या अमृताच्या पुत्रांनो बाजारात उभं राहून कीर्तन ऐकून तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. कीर्तन ऐकण्यासाठी तुमचे हृदय बदलणं गरजेचे आहे आणि जोपर्यंत हृदय बदलणार नाही तोपर्यंत या आपले बाजार म्हणून काही दिवसांचा काही उपयोग होणार नाही. स्वतःला परिवर्तन करावं लागेल. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. मग स्वामी तुलसीदास म्हणता मी समाजाला उपदेश करण्यासाठी बोलत नाही, मी स्वतःला उपदेश करण्यासाठी आणि अंतःकरणाच्या सुखासाठी मी बोलतो. मी जे बोलतो ते प्रत्येक बोलणं माझ्या जीवनाचा एक भाग आहे. असं नाही की मी बोलेल आणि चुकीचे वाटेल असं नाही. गोस्वामी म्हणतात स्वांत सुखाय. म्हणून इथं प्रत्येक माणसाची भावना कशी असायला पाहिजे. तुम्हाला ज्ञान आहे ना, तुम्हाला ज्ञान आहे काय खायचं काय नाही खायचं आहे की नाही, तरी सुद्धा तुम्ही चुकीचे अन्न जर खात असले तर याला जबाबदार कोण? जर या व्यासपीठावर येऊन कीर्तनकार किंवा साधारण माणसाला सांगावं लागलं की बाबा तुम्ही चुकीचे अन्न सेवन करू नका, एवढं छोटस ज्ञान जर सांगावं लागलं तर आपण काही माणसं आहोत? आपल्याला कळत नाही. आपल्या हातात सोनं माती याच्यातला फरक कळत नाही. म्हणून काय करायचे आणि काय नाही करायचे हे तुम्हाला ठरवायचे आणि ज्याला ठरवायचे तो ऑटोमॅटिक खूप बरा आहे त्यामध्ये. नाही तर रोज आपण असं झालं तसं झालं म्हणून बरायचं. माझ्या राजांनो माझ्या बापांनो माझ्याने या रस्त्याने जर गेले, हे पहा गाडी चालवायला ड्रायव्हर बसला, उदाहरणाकडे ध्यान द्या. गाडी चालवायला ड्रायव्हर बसला, नवीन माणसं बसले, नवीन माणसांचा तो ड्रायव्हर करतो. हो नवीन माणसांना वाटतो वा 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 किती भारी गाडी चालवतो. त्यांना चलवता येत नाही त्याच्यामुळे त्यांना ते लई अवघड काम वाटतं. आणि जर ड्रायव्हरला विचारलं, ड्रायव्हर म्हणतो याच्यापेक्षा सोपं काम दुसरं कोणतंच नाही. बरोबर? गाडी चालवणे एवढं सोपं काही काम नाही. मला हार्मोनियम वाजवता येत नव्हते आणि मला अजून काही मी काही तालासुरातला माणूस नाही. हो पण ते मला वाजवता येत नव्हतं. मी आता मनानेच हार्मोनियम वाजवायची शिकून गेलो, पण ते बेताल वाजवत. ते मनाने शिकला पण बेताल वाजवत, पण वाजवता यायला लागली मला बरोबर वाज. याचं कारण ध्येय जर लागलं तर रस्ता बरोबर सापडतो. तुमच्या पहिले ध्येय निश्चित व्हायला पाहिजे ना. म्हणून महाराज म्हणतात माझ्याबरोबर येणं जर तुमच्या ध्येय असेल तर खुशाल या आणि आल्यानंतर काय फायदा होईल. Woo!
प्रत्येकाची भूक वेगळी आहे की नाही? एखाद्याला धनाची भूक आहे, एखाद्याला भोगाची भूक आहे, एखाद्याला जेवणाची भूक आहे. प्रत्येकाची भूक वेगळी आहे. पण महाराज म्हणता इथं ज्याला जी भूक आहे ती भूक इथं पुरी. कारण माझा भगवान नुसता त्याग शिकवत नाही, माझा भगवान तुम्हाला भोगात त्याग देतो. माझ्या भगवंताने ध्रुव बाणाला राजा बनवलं, प्रल्हादाला राजा बनवलं. भगवान म्हणतो पहिले तू भोग भोग, संसाराचे सुख उपभोग, नंतर तू माझ्या सोबत आहे, काही अडचण नाही. माझा परमात्मा म्हणतो सुग्रीवला, हे सुग्रीव, हे सुग्रीव, तू पहिले 4 महिने आपल्या राजमहालात राहा. मी प्रवर्षण पर्वतावर थांबलो, जे निवांत आहे, काही अडचण नाही. सुग्रीव तिकडे गेला. पुन्हा भोग भोगून उपयोगात रामाच्या कामात आला. परमात्मा माझ्या राजांना संसार करणं पाप नाही. बरेच लोक म्हणतात काय करावं, आम्ही संसारी आहेत. काही लोक म्हणतात हे संसारींना काय मिळतं. माझ्या राजांना संसार सर्वात दिव्य ठरलं आहे. कारण हा जरी संन्यासी असला तरी आला कुठून? तो या संसाराची देण आहे. हो, संन्यास आणि संसार वानप्रस्थ, प्रत्येक आश्रम आपल्या जागेवर श्रेष्ठ आहे. प्रत्येक माणूस आपल्या जागेवर श्रेष्ठ आहे. फक्त त्याचे पालन करता यायला पाहिजे. गृहस्थी तो श्रेष्ठ आहे ज्याने तुकोबा रायासारख्या गृहस्थाचे पालन केले. तुम्ही रात्रंदिवस तुमच्या डोक्यामध्ये काम वाचताच भरलेली, तर तुम्ही पुरे भिकारीच माणसं. पहा, हिंदू धर्मामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. माझ्या बोलण्याकडे ध्यान कोणाकोणाचे नाही. तुम्ही मला तर सांगायला पुन्हा तुम्ही आपले पडत वरती ओढ करून दाखवा. कोण कोण ऐकायला गंभीरतेने मी विचारणार आहे. अरे दरवाजा आत खाली मातांना तुमच्या लक्षात यायला. हा ऐका, हिंदू धर्मामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत, बरोबर? आणि याच धर्मामध्ये 6 विकारांची जेव्हा यात्रा सुरू होते तेव्हा ते 6 विकार कोणते? राग, क्रोध, लोभ, पुन्हा मद, मत्सर, बरोबर? मग आता हा काम इकडे पुरुषार्थ बी आहे आणि हे काम इकडे विकार बी आहे. शक्य आहे का बरं? एकच गोष्ट दिव्य बी आहे आणि अदिव्य बी आहे. शक्य होईल का? नाही होणार. मग काम जे पुरुषार्थ आहे ते काम कोणतं पुरुषार्थ आहे? जे प्रेमामधून भोग निर्माण होतो त्याला आपण काम म्हणतो, बरोबर? आणि जो भोगासाठी प्रेम केलं जातं त्याला आपण विकार म्हणतो. विकार म्हणजे तुमचं प्रेम फक्त भोगांसाठीच आहे. तुमचं प्रेम कशासाठी? फक्त भोगांसाठी आहे. तो विकार आहे, तो विकार आहे. आणि पुरुषार्थासाठी जे प्रेम आहे ते पुरुषार्थ आहे. समजलं तुम्हाला? रात्रंदिवस तुमच्या डोक्यामध्ये काम असलं तर तुम्ही कसं विरक्ती लागतो? माझ्या राजांनो, माझ्या बापांनो, माझ्या अमृताच्या पुत्रांनो, भगवान बनना आसान नहीं दोस्तों, इंसान बनना बहुत जरूरी है. देवाला पाहू नका. देव तुम्हाला, देव सतत तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्ही बसलेले. देवाने एक क्षणही तुम्हाला सोडत नाही म्हणून तुम्ही जिवंत आहे, म्हणून तुम्ही बसलेले. म्हणून तो तुमच्या सोबत आहे. फक्त त्याची आट आहे तुम्ही माणसं बनायला, म्हणजे मला समजू शकता. पण आपण माणसं बनायला, आपण दिसायला. म्हणून माझ्या राजांनो, मी आज तुम्हाला पोट भरून नाही, पण त्या पोट भरायची एक शर्त आहे. ज्याला पोट भरायचे त्याने अभंगाच्या
शर्त काय आहे? हळूहळू चढावं लागेल. हळूहळूचा अर्थ आहे स्टेप बाय स्टेप. 2 आणि 2 डायरेक्ट किती झाले? 4. पण हे 4 कसं केले? प्लस केले, मायनस केले, कसं केले? हे विद्यार्थ्याला शिकवावं लागेल. आपल्याला माहिती 2 बाय 2 4. गणिताच्या पुस्तकावर मागे उत्तर दिलेलं होतं या प्रश्नाचं उत्तर. मग ते उत्तर डायरेक्ट उत्तर जर लिहिलं तर तुम्हाला मार्क भेटतील? नाही भेटणार. उत्तर देण्यासाठी जे मेथड असते त्या मेथडनुसार तुम्हाला उत्तर सोडावं लागेल. म्हणून अध्यात्माची हे नियम याच्यामधून तुम्हाला जावं लागेल की नाही जावं लागणार? अभ्यासाहून गहन पार्था मन ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष. जो ज्ञानापासून जाणू मग कर्म फल त्यागू, त्याहून होऊ शांती. अच्छा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिथपर्यंत जर तुला पोहोचायचे अभ्यास अभ्यास कारण अभ्यास तुका अभ्यास कोणाला म्हणायचं? अभ्यासाचा अर्थ आहे प्रयास. काय? प्रयत्न. अभ्यासाचा अर्थ झाला रोज पहाटे उठून तबला वाजवत बसेल तर तो तबल्याकडे घाला. बरोबर आहे की? प्रयास केला. आता याच्यापेक्षा काय श्रेष्ठ? अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञान. आता याच्यापेक्षा काय श्रेष्ठ? आता याने कला धारण केली. आता या कलामध्ये जी जाणीव आहे, जाणीव आहे. शब्दाला ज्ञान म्हणता येत नाही. शब्दाला जर ज्ञान म्हटलं तर या देशामध्ये ज्ञानेश्वरी कंठस्थ केलेले माणसे, भागवत कंठस्थ केलेले माणसे, पण जगायचे कसं ते व्यवहारांना अजून सापडला. हे शब्द पंडित आहे. शब्द पंडित शब्दामध्ये मरून जातो. संत अनुभवात जो संत आहे त्याच्याकडे अनुभव असतो आणि पंडिताकडे फक्त शब्द असतो. तो फक्त शब्दाने घायाळ करतो माणसा. शब्द में मत जीवो मेरे दोस्तो, अनुभव से जीवो, अनुभव से जीवो. म्हणून महाराज म्हणतात की आता या शब्दांमध्ये काही अर्थ नाही. अभ्यासाचा अर्थ आहे मी प्रयत्न केला पण आता जाणीव झाली मला. बरोबर. म्हणून आता स्वामीजींच्या या भूमीमध्ये 27 वर्षाचा प्रयास झाला. बरोबर. आता जाणीव झाली. आता काय करायचे काय नाही करायचे आता दिव्यतम प्राप्त झाले. ज्ञानापासून ज्ञात आहे, ज्ञान मी झालं. परमात्मा अध्यात्म ज्ञान विद्यातून तत्वज्ञानार्थ दर्शनम यत ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यत अन्यथा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे भस्वर्गादी ज्ञाने अज्ञान असे मनी निश्चयू केला तरी परमात्मा असे जे एक वस्तू असे हे जया विषय ज्ञानास्तव. ज्ञानी कोण? जो चारी बाजूला समत्व योग उच्चते, जो चारी बाजूला परमात्माचे रूप पाहतो तो ज्ञानी. आपल्याला दिसतो अरे 40 वर्ष बायको एकत्र आहे पण तिच्यामधला देव कळला नाही आपल्याला. कळला का? कळला? 40 वर्ष पती पत्नी एकत्र आहे पण त्यांच्यामधला देवत्वाचा भाव अजून कळला नाही. फक्त निभवायचे नाते म्हणून निभवायचे. हा बळजबरीवर संसार होत आहे. या संसाराचा पाया प्रेम जो आहे तो मजबूत नाही. म्हणून या देशाचं दाम्पत्य जीवन जे आहे हे जरा चुकीच्या रस्त्याला आहे. प्रत्येकाला वाटतं राम माझा मुलगा राम बनावा पण कोणाला हे वाटत नाही मीही दशरथासारखा बनावा तर राम बनेल. हे कोणालाच वाटत नाही. कीर्तनकाराला इथं उभा राहून कीर्तनात जो 25,000 रुपये घेऊन ज्ञानाचा उपदेश देतो, त्यागाची शिकवण देतो, जो स्वतः लोभी आहे हा काय समाजाला त्याग शिकवेल. पण तरी तुमच्यासारखे माणसं टाळ्या वाजवणार, तुमच्यासारखे माणसं नाचून भजन म्हणणार. हो मला टीव येते. जबाबदार कोण? अरे एखाद्या
थकून गेलो सर्व. 27-28 वर्ष असा चिरडत फिरलो मी थकलो फक्त माझ्या ह्याच्यात. म्हणून आता मृत्यूच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहे आणि थोड्यासाठी जीवनाला चारित्र्य भ्रष्ट कसं करता येईल? तुमच्या माझ्याकडे माझी संपत्ती, माझे चारित्र्य हीच माझी संपत्ती आहे. माझ्याकडे काही सुद्धा नाही. मला साधं बँकेत खातच नाही. माझी शपथ आहे, ज्या दिवशी मरेल त्या दिवशी जी पुंजी खिशात असेल एवढीच माझी संपत्ती. बाकी संपत्ती कुठेही दाखवली दो आता संन्यास तुम्हाला काय? हे जे बोलणं, हे जे माणसाचे पेनड्रॉप सायलेंट असतं ना, याचे कारण आहे ते शब्द नाही ऐकत. हे ज्यांना समजत नसेल तो भाग वेगळा, पण यांना ती मधली तळमळ समजायली की नाही. त्याच्या बोलण्याचा भाग कळायला हा मुद्द्यावर तो विसरून जातात, तो भाग वेगळा आहे. कारण यांच्या डोक्यात आधी जेवढं भूल भरून ठेवलेलं आहे. हो, तर हे तास अर्ध्या तासाचे किती वेळ राहतात तरी निघून जातात. माझ्या बापांना, माझ्या राजांना, माझ्या अमृताच्या पुत्रांना महाराज तुम्हाला देणार आहे, पण अचानक काहीच भेटणार नाही. त्याच्यासाठी साधनेच्या रस्त्यातूनच जावं लागेल. आणि साधनेचा रस्ता हळूहळू चला. तो साधनेचा रस्ता आहे. तुम्ही आज मांडकरी झाला, उद्या तुम्हाला तुमचे दारुडे मित्र नाव ठेवतील, मोठा धार्मिक झाला, तो अपमान पचवावा लागेल. गावकरी आपल्या घरात बायको नाव ठेवायला असला आहे, हा भजन तो असला ती नाव ठेवेल, ते पचवावं लागेल. हा साधनेचा रस्ता आहे. त्यांनी याच्यामधून हो, कोणी कोणाशी न बोला, चुकीचे बोल व्यक्त करू नका. तुमच्या जीवनामध्ये संयमता ठेवा. हा अभंगामधून महाराज उपदेश देता. आता मी थोडं पौराणिक वर्णन करणार आहे, पण त्याच्या आधी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सर्वांनी पांडुरंगाचे भजन करायचे. विठोबा
महाराजांची आठवण, महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय देवाबाबा उत्कृष्ट असं समाजाला दिशा देण्यासाठी कार्यरत आहे. पहा, मी आता बोललो की जोपर्यंत तुम्हाला ध्येय समजणार नाही, ध्येय मिळणार नाही, तोपर्यंत रस्ता तसंच. ध्येय आहे तर रस्ता आहे, साध्य आहे तर साधन सापडे. कोणाला आहे धार्मिक बनणे? आम्ही दिसायला धार्मिक बनलेलो आहे, असायला धार्मिक बनण्याची इच्छा जरा नाही. प्रत्येकाला वाटतं मिळासाठी बनता यावं, मिळासाठी बनता यावं, पण बनण्यासाठी आज एखाद्या माणसाची चमक पाहता. आज उदाहरणार्थ स्वामीजी आहेत, स्वामीजींनी हे वैभव उभं केलं, नवीन पाहणाऱ्या माणसाला वाटेल वा काय सुंदर आहे. बरेच माणसं मला पाहता वा महाराजला बसायला फॉर्च्युनर आहे. आणि बावळेडांना हे करण्याच्या आधी या पायांना जर पूजनीय बनवायचे असेल तर या पायांना काट्यावरून चालवावं लागेल, तर हे पाय पूजनीय बनतील. म्हणून 27 वर्ष पहिले स्वामीजी आणि त्यांच्या संघर्ष आज आपण पाहिले तो वा 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 सुंदर आहे. पण हे बीजाला पण करण्यामध्ये किती ताकद गेली हे फक्त त्या जीवाला माहिती. माझ्या राजांनो, म्हणून महाराज म्हणता हळूहळू चला. अचानक तुम्हाला काही बनता येणार नाही. एखाद्या आश्रम आहे मोठी गादीचा मालक एखादा व्यक्ती बनून गेला, पण ती गादी निर्माण करण्यासाठी मठाधीशने काय श्रम केलेला आहे हे फक्त त्या मठाधीश. माझ्या राजांनो, पीठावर रेग होण्यापेक्षा पीठ निर्माण केलं. आणि असे महाराज म्हणतात हळूहळू चला. या सर्व साधनेमधून तुम्ही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुम्ही धार्मिक कसे होणार आणि धर्म कसा होईल तुमच्या हातात. इथं तर सर्व योगी गुरु राजकी केले होय नरक में ठेलम ठेला. इथं जो भी आला तो सनातनच्या नावाने धर्माच्या नावाने दुकानात चालवायला, मग कसा धर्म कळेल तुम्हाला? म्हणून हे ठराविक वृद्ध पुरुष असतात जे या मृत्यू लोकावर माणसाचे रूप घेऊन तुम्हाला दिशा देतात. माझ्या राजांनो, माझ्या भक्ती मंडळातल्या अनेक कलाकारांना हे जीवन पुन्हा पुन्हा हो. अरे काय, जर आम्हाला धनच कमवायचं होतं तर संसारात राहून कमवायला काय हरकत? जर धनच कमवायचं तो तिथं राहून कमवायला काय हरकत? म्हणून हा जो उपदेश आहे तो खूप बारायांचा. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे लेणे नका बोलू. घाटेचा अर्थ अहंकार आहे. तुम्ही जो मन मस्तिष्कामध्ये हा अहंकार धरून बसलेले मी आता आहे, मी तसा, तू काहीच नाही. तू कसा आहे तू काहीच नाही. आपल्याला वाटतं मी भारी, अजिबात भारी नाही. कुंभमेळ्यामध्ये पाहिलं नाही तुम्ही, मोठमोठे भारी भारीची हवा निघाली पाहिले नाही हो. म्हणून माझ्या राजांनो, मी फक्त माझ्या परमात्माच आहे आणि परमात्मा माझा. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. या अहंकाराने तुम्ही एवढे लिव्हर झालेले आहेत तर तुमच्यामध्ये प्रेम पचायला मिळत नाही. प्रेम पचतच नाही. एखाद्या अंधाराची खोली आहे आणि त्या अंधाराच्या खोलीमध्ये जर 10 वर्षाची बंद आहे, तिच्यामध्ये जर अचानक तुम्ही मातीत लावली किंवा लायटर लावलं, तो 10 वर्षाच्या अंधार म्हणेल का मी तर 10 वर्षापासून अधिकार देऊन बसलो आणि मी जाणार नाही बाजूला. लायटर लावल्या 10 वर्षाच्या अंधार नसतो होईल की नाही? का अंधार म्हणेल मी 10 वर्षापासून म्हणेल नाही म्हणणार. हो, जसा अंधार प्रकाश पडला अंधार नष्ट होतो, तसं तुमच्या हृदयामध्ये प्रेमाची एक ज्योत झटल्या तुमच्या अहंकार नष्ट आणि एकमेव व्यक्ती तो आहे जो तुमच्या अहंकाराला चोट करतो आणि तो आहे बुद्ध गुरु, ज्याला आपण गुरु म्हणतो. हा एकमेव गुरु आहे ज्याच्यामध्ये ताकद आहे तुमच्या अहंकार तोडण्याची, तुम्हाला सत्याची जाणीव करून देण्याची. गुरु कधी तुमची प्रशंसा करत नाही. तुम्हाला वाटतं मी हे दिलं, गुरु तुमची प्रशंसा करत नाही. गुरु तुम्हाला अहंकार मुक्त करतो. म्हणून माझ्या
मी या वेळेत जर मेलो तर दुसऱ्या वेळेला दुसऱ्या दिवशी माहिती पडलं की मेलो. बरोबर, ही आपली कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही असं जगा अहंकार मुक्त होऊन जगा माझ्या राजांनो. अहंकारामधून मी तुम्हाला उपदेश केला. फक्त 10 ते 5 मिनिटामध्ये पौराणिक सिद्धांत मांडले. तुकोबारायांनी तुकोबारायांच्या अभंगाला धरून बाबा विभागाची लीला करायची आणि नंतर महाराज विश्लेषण करतील. महाराज बोलतील आणि नंतर महाराजांच्या हाताने माझ्या हाताने काढा करू आणि नंतर मग विश्लेषण. माझ्या राजांनो, ज्या ज्या वेळेला धर्माला जाणी येते, ज्या ज्या वेळेला भगवंताचा अवतार होतो आपल्याला सर्वांना माहिती. जन्मकर्मचमे दिव्य, माझा जन्मही दिव्य आहे आणि माझं कर्मही दिव्य आहे. हे अर्जुन, यदा यदा ही धर्माची ग्लानिर्भवति भारत, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला मी अवतरित होतो. पण पहा, या द्वापार युगामध्ये किती ग्लानी आली धर्मा. थोडंसं उदाहरण देऊ काय. आता पाहता धर्माला ग्लानी आलेली आहे का धर्म वाढायला? आता काय कलियुगाच्या पहिल्या जन्मामध्ये आहे. भगवंत म्हणतो जेव्हा ग्लानी येते तेव्हा आम्ही. याच्या अर्थ 10 वेळा धर्माला ग्लानी आली भारत देशामध्ये. किती वेळा? 10 वेळा. म्हणून 10 वेळा भगवंताचे अवतार झाले केले. तो म्हणतो ज्या ज्या वेळेला ग्लानी त्या त्या वेळेला मी होतो. आणि म्हणून द्वापार युगामध्ये कंससारख्या अत्याचार जेव्हा वाढला त्यावेळेला कृष्ण परमात्मा सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य नेत्रम निहितम सत्यस्य योनी निहितम च सत्य सत्यस्य सत्य सत्यमृतनेत्रम सत्यात्मकम त्वां शरणं प्रपन्नः. सर्व देवांनी भगवंताची प्रार्थना केली. तू सत्य स्वरूप आहे, तू प्रगट हो. आणि देवांची प्रार्थना ऐकून भगवान परमात्मा कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकी या दाम्पत्याच्या जवळ प्रकट झाले. भय कुबट प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या भगवान तिथं प्रकट झाले. आता विचार करा, रात्रीच्या 12 वाजता पावसाळ्याच्या दिवसामध्ये भगवान कुठं प्रकट झाले? कारागृहामध्ये कंसाच्या कारागृहामध्ये. हे सर्वांना घ्या. आपण हे मजा चालले काही सोडल्या वाचन आणले. पण विचार करा, ज्या परमात्माने करंगडीवर अख्खं गोवर्धन धरून घेतलं तो या आपल्या बायकांचे हंडे पुढे त्याने त्याच करंगडीचे हंडे फोडले. तिच्या मस्तिष्कामध्ये अहंकार भरलेला होता. ते अहंकार तो डॉक्टर आहे. 16,108 स्त्रियांना पत्नी बनवून घेतली. तुमच्या शरीरामध्ये 72 लाख रथांचे हे नाभी चक्र आहे आणि याच्यामध्ये 16,108 या मुख्य रक्त प्रवाहिका आहेत. ती नाडी ती म्हणजे स्त्रीलिंग आणि तो श्वास तो म्हणजे पुरुषलिंग. तर त्या श्वासाशिका केंद्रित झालेल्या आहेत. म्हणून तुमच्या या शरीरामध्ये नाभी चक्रे काय विहत्यवरम निर्विकार विचारले अध्यात्म प्रसाद या 16,108 नाडींचा तो संचय करतो. म्हणून तो कृष्ण परमात्मा आहे. मथुरेच्या कारागृहामध्ये प्रकट झाला आणि वसुदेव जो बंधनात आहे, कृष्णाच्या आत आहे, आकर्षण त्याने वसुदेवाला आकर्षित केलं, देवकीला आकर्षित केलं. आणि जेव्हा ती जाणीव होते ज्ञानाची तेव्हा माणसाचे बंधन तुटून विमुक्त आहे. समस्त बंधनात मुक्त होणे म्हणजे ज्ञान होणे. म्हणून जेव्हा वसुदेवाला कृष्णाचा स्पर्श झाला तर वसुदेवाच्या पायातल्या पिढ्या ऑटोमॅटिक बरेच लोक म्हणतात देवाची कृपा घरावर येतात, गुरुची कृपा. गुरु आपली कृपा करत नाही. गुरु कृपा करतो तुम्हाला संसारात बाजूला ठेवून जातो. बरोबर, गुरु आपली कृपा करतो. सा विद्या विमुक्त आहे. समस्त बंधनात मुक्त होणार ज्ञान आहे. आणि जेव्हा वसुदेवाच्या पायातले बंधन तुटले, वसुदेवाने लहानच्या बालकाला उचललं, यमुनेच्या जलामधून गोकुळात नेऊन ठेवलं. माझ्या राजांनो, माझ्या अमृताच्या पुत्रांनो, कथा छोट्या छोट्या आहेत पण त्या अर्वाचीन काळाच्या कथा असल्या पण वर्तमान काळाचं मार्गदर्शन करतात. हा देश, हा धर्म, हे शास्त्र, हे पुराण हे व्यर्थ नाही. मग हे आज आणि हजारो वर्ष येणाऱ्या समाजाला उपदेश करणार. जिथं वसुदेवाने मायेला उचलली, ज्या माणसाने
तुम्हाला काय घ्यायचे आणि काय नाही घ्यायचे हे तुम्ही ठरवायचं. तुम्ही ठरवायचं. माझ्या राजानं वसुदेवाने इकडे गोकुळामध्ये भगवान बाळकृष्ण सकाळी जेव्हा पाहता गोकुळाचे तर आले आले आणि यशोदाच्या घरी तर बाळ जन्माला आलेला. गोकुळामध्ये आनंद उत्सव होता. गोकुळामध्ये आनंद उत्सव जेव्हा सुरू होतो त्या आनंद उत्सवामध्ये अनेक शंकरासारखे महापुरुष महायोगी भगवान कृष्णाचे दर्शन करण्यासाठी ललायित झालेले आहेत. आशुतोष महादेव रूप बदलून शून्य आणि भूमीला भगवान कृष्णाचे दर्शन करण्यासाठी गेले. भारत देशामध्ये 33 करोड देवता आहेत पण भारत देशाची इष्ट देवता नारायण आहे. काय आहे? नारायण पद्मभवनं. भारत देशाची इष्ट देवता नारायण आहे आणि हे नारायणापासून चालू असलेली परंपरा आहे. म्हणून या नारायणाचे दर्शन करण्यासाठी साक्षात महादेव महाकाल गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आले परंतु यशोदाच्या घरी लाडाचे बाळ झालेले आहे. बऱ्याच दिवसाने बाळ झालेले आणि गोकुळामध्ये 1 महिन्याचा उत्सव चाललेला. पुढे जाऊन हे बाळ सर्व मित्रांना म्हणत आता मित्र जवळ झालेले आहेत आणि मित्र जवळ झालेले त्याने फक्त चोरी कशाची केली? माखणची चोरी केली. माखण म्हणजे चिटकावा. माखण म्हणजे चिटकावा. तुमच्या जीवनामध्ये जी तुम्ही ज्याला गुळाला चिपकून बसल्यासारखे आहेत ना त्या गोष्टींना जोडण्यासाठी भगवान त्या गोष्टींना जोडण्यासाठी भगवान जोडले. हे मोठं काय मग ते बाबा हे असं झालं. अरे वेळ थोड्या वेळेमध्ये महत्वाचे काय आहे ते श्रवण करा. विठ्ठला माया तोडली. माखणच्या रूपामध्ये माया तोडली. माखणच्या रूपामध्ये अहंकार तोडला. माखणच्या रूपामध्ये लोभ तोडला. ईर्ष्या तोडली आणि सर्व मित्रांना सांगितलं की मित्रांनो याच्या बरोबर कारण हे भौतिक आनंद नाही. हे अलौकिक प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानी रक्षोपजायते प्रसन्न चेतसो हरिषोति पर्यवतिष्ठते. हा प्रसाद आहे. याच्याने तुमचे सर्व विकार नष्ट होऊन जाते. पण याची अट होती. काय होती? शांत चित्ताने तुम्ही चोरी करा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही चोरी करा ना नाही. तुम्हाला ही चोरी करायची आहे पण तुम्हाला ही चोरी कधी भगवंताच्या महान मनकामनेश्वराच्या मंदिरात बसणार कधी रणार की हे मनकामनेश्वर माझ्या 80 वर्षाचे वय झालं 27 वर्षापासून तुझ्या दर्शनाला येतो पण अजून तू काळा आहे का सोडा आहे कधी दिसला नाही. माझ्या जन्माला येऊन काय उपयोग आहे? एकदा मला दर्शन दे की याच्यासाठी रडा. मी आता तुम्हाला येतो का याच्यासाठी रडा. बरोबर? भगवंताच्या प्राप्तीसाठी तुमच्या डोळ्यात असून यायला पाहिजे असा नाही. म्हणून कृष्ण परमात्मा म्हणतो मित्रांना तुम्ही रोज माझ्यासोबत आहे. रोज माझ्यासोबत आहे. रोज मला खायला देता प्यायला देता पण माझ्याकडून काहीतरी घ्या ना. मी बरेच वर्ष झाले मी एक आश्रमात राहत होतो. ते लोक रोज मला डबा आणायचे पण मी काय उपदेश करायचे म्हटलं का तर जेवणच बसायचे. मी एके दिवशी त्या आश्रम म्हटलं हे तुमचे प्रसाद हे तुमचे अन्न निघालं आहे. लोकांनी आढळलं का? आता म्हटलं तुम्ही मी काय तुमच्या खाण्यासाठी नाही तुमच्या पिण्यासाठी नाही. तुम्ही मला खाऊ पिऊ घालाल त्या भरोशावर तुम्ही संध्याची झालो नाही. त्याच्या भरोशावर झालेलं तुम्ही फक्त माझी इच्छा मी जे सांगतो ते तुम्ही तुम्ही मला द्या म्हणता ते शून्यच गेलाय. फक्त मी जे सांगतो माझ्या राजांनो साधूला तुम्ही देण्या घेण्याने आनंद नाही. साधूला आनंद आहे त्याच्या आज्ञेत तुम्ही जेव्हा पालन करता त्या पालनमध्ये जेव्हा तुमचे कल्याण दिसतं त्याला त्याच्यात तुम्हाला असे हे कृष्णाने सांगितलं तुम्ही माझ्यासोबत पण माझ्यासोबत काहीतरी उपयोग घ्या की महाराजांच्या बरोबर गाडीमध्ये बरेच माणसं राहतात पण काय करतं काय नाही. कोण गप्पा मारण्यात बेजार कोण खाण्यात बेजार कोणी नाश्त्यात बेजार तुझ्या त्याचा आनंद घेतो. पण त्या महाराजांचे जीवन काय आहे हे समजून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. साधू दिसायला माणूस दिसतो बंद कृपा रूप हरी तो दिसायला माणूस दिसतो पण हे माणसाचे काम आहे. गावकऱ्यांना परिसराच्या लोकांमध्ये मंदिर बांधण्याचे काम आहे आताच्या वेळीला नाही. ते आपण 1000 माणसं एकत्रित आलो तरी आपल्या मीटिंग मध्ये 10 वेळा मार मारत होते. बरोबर? हे कधी सुरू झालं आपल्याला
म्हणून कृष्ण म्हणाला माझ्याबरोबर नुसतं भटकू नका, माझ्याबरोबर काहीतरी खावा, माझ्या हाताने प्रसाद खावा. पण प्रसाद माझा एकट्याचा नाही, तुझ्या एकट्याचा नाही, तुम्ही सर्वांनी आपापल्या घरून प्रसाद आणा, शिदोऱ्या बांधून आणा. कृष्ण परमात्माने सर्वांना शिदोऱ्या आणायला लावल्या, सर्वांना शिदोऱ्या आणायला लावल्या, सर्वांना एकत्र बसवलं. आणि कृष्ण परमात्मा म्हणाले मित्रांनो हे बा तुम्ही आता प्रसाद खा, पण प्रसाद खाताना काय भगवंताचं भजन करा. आणि भगवंताचं भजन विना जर जेवण केलं ते नित्य जेवण, ते येतं तुमचं उदर भरेल, प्रसाद बनणार नाही. म्हणून तुमच्या जेवणाला जर प्रसाद बनवायचे असेल तर त्याला भगवंताचं भजन करावं लागेल. म्हणून सर्वांनी एकदा मित्रांना उभं केलं, कृष्ण परमात्मा एकत्रित आले आणि सर्वांनी भगवंताचं भजन केलं. विठ्ठल माझ्या 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 माझा मातांनो आडोबावाला सारख्या चिमटाच्या मेहत तरी मी नाचायला तुम्ही असं एवढं तुम्ही एवढ्या देव पडल्या कोण बघले तुमच्या चेहऱ्यावर जरा प्रसन्नतेचा भाव नाही वा वा पण आनंद येतो ना हो आज म्हणता येत असेल नसेल पण किती आनंद याचे नाव आहे भजन 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 ते भजनम भजन म्हणजे नुसतं असं भजन नाही त्याच्यामध्ये प्रेम आहे आनंद आहे आणि उल्हास आहे प्रसन्नतेचे परमात्म दर्शन परमात्माचे दर्शन करायचे असेल तर चित्त प्रसन्न पाहिजे म्हणून कृष्णाने सर्वांना बसवलं आणि मित्रांना सांगितलं आता मी काला करतो ज्ञानेश्वर प्रसादाच्या वेळेला काला होईल फक्त स्वामीजी आम्ही दहीहंडी करू जानेवरून कोणी उठू नका स्वामीजी या शिंके